सध्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे याचा थेट परिणाम अनेक घरांमध्ये झाला आहे. जसं की अनेक घरांमध्ये गॅस सिलेंडरची कमतरता जाणवत आहे आणि म्हणूनच आता लोकांनी पर्याय मार्ग निवडला आहे आणि ते इंडक्शनकडे वळत आहेत. तर हेच आपण आता जाणून घेणार आहोत की मार्केटमध्ये इंडक्शनची प्राइस काय वाढली आहे, आता त्याची किती मागणी आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अश्लेषा कांबळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत करते. या गॅस सिलेंडरचा खूप कमतरता जाणवते आपल्याला आहेच मुळात, पण त्याचा लोकांनी पर्याय मार्ग निवडला तर आहेच. मग गॅस इंडक्शन तुमच्याकडे किती अवेलेबल आहेत आणि कसे विकले जातात? गॅस इंडक्शनचे जे रेट्स आहेत ते अगोदरपेक्षा लय जास्त वाढले आहेत, पण एवढे वाढलेले रेट नंतरही लोकांची डिमांड अजून कमी झालेली नाही आहे. आणि जे सप्लाय येतंय कंपनीवरून, ते कंपनीमध्ये स्टॉक नसल्यामुळे खूप कमी सप्लाय येतो. म्हणजे आम्ही जर समजा कस्टमरची डिमांड 50 पीसची आहे, तर आम्ही 10 ते 15 पीसेस अरेंज करू शकतो. कारण कंपनीमध्ये कुठल्या पण मोठ्या ब्रँडमध्ये, जसं की प्रेस्टिज असू दे, वंडरशिप असू दे, कंपनीमध्ये मालच नाही. पण जसं आधीच्या तुलनेत गॅस इंडक्शन आधी किती विकले जायचे आणि आता किती विकले जातात? आधी इट वॉज नॉट अ नेसेसिटी. आज हे गरज झाली आहे. याच्याशिवाय आपल्याला नाही चालू शकणार. म्हणजे जे लोक गॅसवर डिपेंडेंट होती, त्यांच्याशिवाय गॅस नसलं भेटत असेल, तर त्यांच्याशिवाय याच्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाही उरला त्यांच्याकडे. तुम्ही सांगू शकता की दिवसाला तुमचे असे किती विकले जात आहेत इंडक्शन? लोक किती येत आहेत? किती विकले जात आहेत त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की लोक कमीत कमी 500 ते 800च्या रेंजमध्ये लोकांची डिमांड आहे. हे आमच्या एक शॉपची तुम्हाला मी गोष्ट सांगतोय, पण आम्ही ते डिमांड पूर्ण करू शकत नाहीये, कारण कंपनीमध्ये कुठल्या पण मोठ्या चांगल्या ब्रँडमधून माल भेटत नाही. मग याचा परिणाम तर सगळीकडे होतोच आहे. आणि आता त्याची प्राइस काय, ऍक्च्युअल प्राइस काय वाढली? जे ऍक्च्युअल याची 3000 ते 3500ची रेंज होती, पण ते कालाबाजारी सांगा किंवा शॉर्ट ऑफ सप्लाय सांगा, याचे रेट 4500-5000 पर्यंत वाढले. मग या सगळ्यामध्ये तुम्ही काय काय प्रॉब्लेम फेस करतायत? की जसं की आता तुम्ही म्हणालात की ग्राहकांना आम्ही देऊ शकत नाहीये, ते गॅस इंडक्शन कमी पडतायत, तर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सामना करावा लागतो? मग त्याच्यामध्ये मागवा ते काय ते प्रोसेस? आज काय ना की आमच्या दुकान हे आज 47 वर्ष जुनी दुकान आहे, आणि आमच्या दुकानात लोक वर्षानुवर्ष म्हणजे लांब लांब बोरीवली डहाणू पर्यंत तिकडे ट्रॅव्हल करून येतात की बाबा ह्या दुकानामध्ये व्यवस्थित आणि विश्वासू वस्तू भेटेल. आणि एवढं लांबून गिराक येत असताना पण आम्ही त्यांना इंडक्शन देऊ नाही शकत. तर हे आमच्या गुडविलवर एक मोठा प्रश्न उभा होतोय की बाबा आम्ही एवढे जुनी दुकान असूनही आम्ही माल नाही देऊ शकत. प्रॉब्लेम असे फेस करतायत की भरपूर जणांकडे अल्युमिनियमचे भांडे असतात, तर ते नॉर्मल इंडक्शन कुकटॉपवर युज नाही होतात. म्हणून लोक काय करतात, इन्फ्रारेड शोधतात, पण इन्फ्रारेड मिळत नाही. आता आम्ही असं सजेस्ट करतो की घरासाठी घ्यायचं असेल तर इन्फ्रारेड सोडून इंडक्शन घ्यावं, कारण इन्फ्रारेड जो असतो त्याचे काच लाल होतात म्हणे हात ठेवलं तर हात जळेल. असं जसं गॅसच्या समोर वाफ येतो तसं इन्फ्रारेडला वाफ येतो. तर इन्फ्रारेड सोडून तुम्ही नॉर्मल इंडक्शन घ्या, भले तुमचे 1000 रुपये भांड्यांमागे जाईल ते चालेल, पण तुम्ही नॉर्मल इंडक्शन कुकटॉप घ्या. इन्फ्रारेडच्या मागे नका लागू. इन्फ्रारेड इज फॉर कमर्शियल यूज. घरी तुम्हाला वाटते की नाही, लहान पोरं वगैरे नाही येत, तर तुम्हाला इन्फ्रारेड वापरायचे तर तुम्ही बिंदास वापरा. पण घरासाठी जर लहान पोरं वगैरे असेल, तुम्हाला सेक्युरिटीसाठी पाहिजे, तर तुम्ही एक इंडक्शन वापरा ज्याच्यावरती स्टीलचा भांडा चालतो. अल्युमिनियम जर असेल, असं अल्युमिनियम जर असेल तर हा नाही चालणार, पण याच्या खालती टिपकेवाले येतात जे इंडक्शन फ्रेंडली येतात कुकवेअर, ते टिपकेवाले चालतात. आणि जर हा स्टील असेल, कुठलाही स्टील असेल ज्याचा खाली असं फ्लॅट असेल, तर हा फ्लॅट वेसल तुमचा चालणार इंडक्शन. काय सांगाल की तुम्ही आधी जेवढे इंडक्शन विकले जायचे त्याच्या प्रमाणात आता किती विकले जातात? मोर दॅन 200% और 300%. आधी दिवसात 1 किंवा 2 पीस विकायचे, आता मिनिमम कमीत कमी मिनिमम बोलणार तर 25 ते 30 मिनिमम आहे दिवसाचं हे, आणि त्याच्यापेक्षा जास्त मॅक्झिमम मध्ये तर अजूनच आहे. सध्या हळूहळू कमी झालंय, पण जेव्हा जे मागच्या आठवडा गेला ते त्याचा मी सांगितलं रेशिओ योग्य आहे. मी तर उलट सांगणार, जे गॅस स्टवला आपण 900-1000 रुपये किंवा 1100 रुपये आपण देतो गॅस बाटल्याला, एका गॅस बाटल्याला, आता लोकांनी जर इंडक्शन वापरायला सुरुवात केलं तर लोक, मला असं वाटत नाही की परत गॅस घेणार, कारण तुमच्या याच्यात 600 ते 700 रुपये इलेक्ट्रिसिटी मॅक्झिमम येणार. एकदा लोकांना कळलं की बाबा इलेक्ट्रिसिटी बिल आधी माझं 600 येत होतं, आता माझं पूर्ण इंडक्शनवर वापरून फक्त 1200 रुपये येतोय, तर लोक गॅस बाटला न घेता इंडक्शनवर स्विच होणार.